नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर वॉशिंग मशीन चालू आहे, त्यामुळे वॉशिंग मशीनचा आवाज येतोय खूप. तर आज आहे शनिवार. आयुष स्कूलला गेलाय. अनुचा आज सेकंड पेपर आहे. आज त्याचे पप्पाच गेले. आता ते त्याला घेऊनच येणार आहेत परत. 1:30 वाजता पेपर सुटणार आहे त्याचा. तो येईलच थोड्या वेळाने. तर आता मी करतील स्वयंपाक. मुलांची सकाळची जेवण झाली आहे. सकाळी केली होती शेवभाजी आणि चपाती. आयुषला डब्याला ही तीच दिली आहे आणि अनुजही खाऊन गेला, दोघांनाही आवडते. तर आता वांग्याची भाजी करते मसाल्याची. म्हटलं दाखव तुम्हाला कशी करते म्हणून. चला मग सुरू करूया रेसिपीला आणि स्वयंपाकालाही. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ काढतेय कारण मध्ये थोडंसं आता मुलांचे पेपर चालू असलं तुम्हाला माहिती आहे, घरात थोडंसं लक्ष द्यावं लागतं मुलांकडेही. त्यामुळे मला काही व्हिडिओ काढायला जमलं नाही. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी म्हणजे आता मागच्या रविवारी महाशिवरात्रीचा व्हिडिओ काढला होता, त्यानंतरच आज शनिवारी व्हिडिओ काढतीये. मध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकले होते आमच्या पेपरचा पहिला. पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. लिंक पण देईन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. तर वांगे ना मी कापून घेतलेली, ते दाखवते मी तुम्हाला. वांगे ना मी थोडी थोडी देठकट करून घेतली आणि काटे थोडेसे जास्त काटे होते या वांग्याला, त्यामुळे थोडेसे काटे याचे काढले आहेत. आता याला मधून असे 4 कट मारून घेणार आहे मी अशा पद्धतीने. म्हणजे आत खराब आहे काय तेही बघता येतं. तर असे कट करून घेते मी हे वांगे आणि थोडं मिठाचं पाणी केलंय त्यातच टाकते मी हे वांगे, म्हणजे काळे नाही पडत लवकर. एकही खिडक्या नाही निघलं बघा, सगळी चांगली निघली. तर अशा पद्धतीने हे वांगे कट करून घेतले मी. आता मसाला काढून घेते. तर इथे ना आलं घेतलंय, थोडंसं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर हे ओल्या वाटण्यासाठी आहे. आणि इथे थोडे शेंगदाणे आणि थोडे तीळ घेतलेले आहेत, म्हणजे हावरी म्हणतो आम्ही त्याला, तिळही म्हणतात. आता हे भाजून घेणार आहे मी दोन्ही पण आणि बारीक करून घेणार आहे. आणि हे काय भाजायचे नाही खोबरं वगैरे, कच्चच बारीक करणार आहे मी. शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेत मी. आता हे थंड होऊन देते आधी तीळ आणि शेंगदाणे, आणि मग वाटून घेते मिक्सरला. आता हे तीळ बारीक करून घेतले. इथे शेंगदाणे पण थोडेसे जाडसर बारीक केले, खूप बारीक नाही केलेले. आता हे ओलं वाटण करून घेते. आता हे बारीक करून घेतले पहा मी. आता फोडणी घालूया आपण याला, भाजीला. पाणी घालून नाही वाटलेलं, बिना पाण्याचंच वाटून घेतलंय. आता यात तेल टाकून घेते. एक 3 चम्मच तेल टाकून घेतलंय मी त्याच्यामध्ये. आता थोडीशी मोहरी तडतडली आहे. आता यात टाकते मी हिंग, वाटण. आता यात मसाले टाकून घेते. हा एक घरचा काळा मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडी हळद. याला मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालणार आहे, मसाला कोरडा झालाय खूप म्हणून. हा मसाला ना एक 5 मिनिट परतून घ्यायचा आहे आपल्याला. मसाला परतूस्तोवर आहे ना या वांग्यामध्ये, म्हणजे वांगे मिठाच्या पाण्यात ठेवले होते, आता ते धुवून घेतलेत मी परत एकदा पाण्याने. आणि आता याच्यात आहे ना मीठ भरून घेणार आहे मी. आपल्याला भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढंच घेते त्या अंदाजाने. आता याच्यामध्ये मीठ भरून घेते. ही रेसिपी ना माझ्या आईची आहे. ती जसं करते ना तसंच मी हे वांग करते. आम्हालाही सगळ्यांना खूप आवडतं. हे सगळ्या वांग्यांमध्ये अशा पद्धतीने मीठ भरून घ्यायचंय. आता हे वांग्यामध्ये मीठ भरून झालंय माझं. तोपर्यंत मसालाही छान परतलाय बघा, इथे तेल सुटलंय मसाल्याला. आता हे वांगे टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. तेल सुटलंय, छान छान परतले गेलाय मसाला. आता हे वांगे टाकून घेते मी. हे वांगे टाकलेत मी याच्यात. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण.
तुम्हाला तर म्हणजे सुकं भरलेलं वांग करायचं असेल ना तर यात पाणी नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकून वाफेवर शिजून घ्यायचं. पण आता आज मला रस्सा भाजी करायची आहे म्हणून मी यात पाणी घालणार आहे. डब्याला वगैरे करायचं असेल ना तर असं पण छान होतं हे भरलेलं वांग सुकं. आता यात हे तीळ टाकून घेते बारीक केलेले आणि थोडा दाण्याचा कूट, हे पण मिक्स करून घेते. आता यात पाणी टाकून घेते. जेवढी भाजी करायची आहे त्या अंदाजाने पाणी घालायचंय. कसला छान कलर आलाय पहा भाजीला, अजून उकळी नाही आलेली. गॅस मोठाच केलेला आहे मी उकळी येऊपर्यंत, आणि मग उकळी आल्यानंतर बारीक करूया, नाहीतर मग आपली तरी जाईल सगळी. फुलं किती आलेत बघा याला, जुनीच आहेत, ही नवी आली आहेत. इथं पाणी ठेवलं होतं पक्ष्यांसाठी, संपलं आहे, पाणी ओतावं लागेल. इथे पण आई एक भरून ठेवलंय. आणि जर आहे ना तुम्हाला जर घाई असेल ना तर एक कुकरला शिट्टी घेतली ना तरी पण ही भाजी छान शिजते. 1:30 वाजत आले, अनुचा पेपर सुटला असेल तर त्यामुळे मग आता पोळ्या करून घेते. तर वांग्याची भाजी शिजली का बघूया आपण. शिजली आहे बघा, 1.5 डबले गेले. भाजीला तरी दाखवते मी तुम्हाला. तसे माझ्या भाज्यांना खूप तरी येत नाही, कारण तेल खूप म्हणजे आवडत नाही आमच्या इथे जास्त तेलाच्या भाज्या, त्यामुळे जरा कमीच तेल असतं भाज्यांना माझ्या. तरी बऱ्यापैकी तरी आली आहे, कमी तेल घालूनही, आणि छान दिसतंय रंग भाजीचा, पाहू शकता. रसाही खूप पातळही नाही झालेला आणि खूप घट्टही नाही झालेला, छान कलर आलाय भाजीला. तर पोळ्या झाल्यात, 2 भाकरी करते, 2च करायच्या आहेत, जास्त नाही. आता इथे या तांदळाच्या पापड्या घेतल्यात मी जेवणाबरोबर भाजायला, म्हणजे भाजणार म्हणजे गॅसवर नाही भाजणार, ओव्हनमध्ये भाजणार आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे मी आधीही सांगितलं आहे आमच्या इथं तळलेलं जास्त चालत नाही, आहोंना आमच्या आवडत नाही, आणि उन्हाळ्याचं असंही थोडं तेलकट म्हणजे खावं वाटत नाही. मग आता मी इथे ओव्हन चालू केलं आहे, तुम्हाला दाखवते मी. अगदी 2च मिनटामध्ये या पापड्या छान भाजतात. ते ठेवून घेतलेत पापडे मी. 900 वर लावले. 2 मिनिटावरच लावले मी. 2च मिनिटामध्ये पापड्या भाजतील बघा. या वळून दाखवते, भाजायला लागले बघा, दिसत असेल तुम्हाला, कलर चेंज झालाय बघा पापड्यांचा. तेल वगैरे काहीही लावलेलं नाही, फक्त असेच ठेवून दिले आहेत. छान भाजले जातात, छान लागतात खायला जेवणाबरोबर. इकडे पापड्या भाजता याच्यावर मी ते भाकरी कडक करून घेतली आहे. म्हणजे अनुजला कडक भाकरी खूप आवडते. माझी तव्यावर बारीक गॅसवर भाजली ना छान चुलीवर भाजल्यासारखी होते कडक. तेव्हा इकडे पापड्या भाजतायत आपल्या. झाले, चला आता काढूया. परत राहिलेल्या एवढ्या भाजून घेते. या बघू आपण त्यावर कसं झाल्यात. थंड झाल्यात बघा, छान झाल्यात, छान होतात बिना तेलाच्या. सगळ्या पापड्या भाजल्यात बघा. जेवणाबरोबर खायला
तर असं आहे आमचं दुपारचं जेवण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू. बाय.